रात्री प्रकार काय झाला होता आणि तुमचं नाव काय? रात्री भाऊ 20 तारखेला प्रकार झाला होता. माझं नाव मीराबाई अशोक जाधव. त्यानं पिऊन आलं तिकून, पिऊन येऊन म्हणू लागलं, आडू लागलं येऊन. मी म्हणली काय झालं भाऊ, बसा गपचीक, काय झालं ते सकाळी सांगूत, माणसं बोलूत, तुमचं काय आहे, काय कुठं बोलावं झालं मिटूत म्हणली मी. त्यानं ऐकलं नाही. आज तुझं लास्ट फैसला आहे म्हणलं, आज तुझी सपारी समजा फिक्स करून आलं म्हणलं मी. काय आहे ते मी तर आज इथून जाणारच नाही, तुझं समजा नियोजन लावीन तेव्हा मी जाणार हा म्हणलं. तरी मी पाया पडली, जाय भाऊ म्हणली तू असं करू नको, काय नाही, माझ्यापाशी बारकोचं लेकरू आहे, लेकीचं लेकरू घाबराले, जाय तर गेलंच नाही. त्याचं पाया पडली. तर आमच्या घरच्याने झोपले होते बाजावर, तर त्याच्या छातीमध्ये 2-4 बुक्या हाणलं, मी इथून जाणार नाही म्हणून त्यानं. मग त्यानं ऐकणं झाल्यावर मी हात धरून भाऊ उठ जाऊ म्हणली, गेलं नाही भाऊनं. मग मला असं धरू ओढ लागलं मध्ये. आता तुझ्याकडं बघतो, आता ते तर आता उठणं झाले आणि काय असं तसं बोलाले म्हणून आता मला धरून त्यानं ओढ लागलं. त्याच्याकडून हे 1-2 महिन्यामध्ये त्यानं माणसं आले घ्याले, पिऊन खाऊन आले, 10 पोरं घ्याले आले. तरी त्याला लई सहन केला आम्ही. हे 5-6 महिन्यामध्ये काय ते धावेळ झालं असं त्यांचं, तरी त्यानं ऐकलं नाही. त्याच्यानंतर काय म्हणलं, मग एक ना एक दिवशी तुझं माझ्या हातामध्ये काहीतरी होणार आहे म्हणलं. मी म्हणली भाऊ असं का करायलास म्हणली, आपण गावातले ह्या असं करू नका भाऊ म्हणली मी. नाही म्हणली, म्हणलं ह्याचं बराबर सपारी समजा फिक्स करून आला म्हणलं मी. हो एवढं इथपर्यंत म्हणून मग मला मध्ये ओढून नेलं, ऐकलं नाही काय नाही, लई सैन केले हो त्याचं, पण त्यानं समजा नाही. मग कालच्या रात्री काय झालं, कालच्या रात्री त्यांच्या धाकानं आम्ही पळून गेला बाहेर. त्यानं लई पोरं घेऊ येऊ लागलं मारायला, दारू पिऊ पाजू आणू लागलं. तर त्यानं काय म्हणलं, आम्ही पळून गेला धाकानं, आम्हाला कितीक बाया माणसं येऊन मारते म्हणून आम्ही बाहेर झाला फरार आम्ही. तर रात्री त्याने येऊन आमची हॉटेल जाऊन गेलं, येऊन टोटल समजा काय होतं ते पैसे काढून नेलं. 20,000 रुपये होते तर नेलं. त्या दिवशी पहिल्या दिवशी घटना घडली होती, त्या दिवशी गळ्यातलं मंगळसूत्र तोडून नेलं त्यानं. एवढं धिंगा मस्ती आमच्या संघ करायला त्यानं. आज 5-6 वर्षापासून असं त्याचं चालू आहे, तरी आम्ही त्याचं कान काय करत नाही काय नाही. आमदार तर ह्या सालामध्ये 4 वेळेस आहे ना झटका दिला आम्हाला येऊन त्यानं. तरी त्यानं किती समजून सांगत तर ऐकलं नाही. तुम्हाला खेटायचंच म्हणून लागलं, तुला काहीतरी माझ्याकडून तुला करणारच हा म्हणलं, हे असं म्हणू लागलं मला. आणि त्या माणसाकडून कवा तरी आम्हाला धोका आहे भाऊ आम्हाला. ब्या टायमाला आल्या, कोणा टायमाला येऊन नुसती धिंगाणा करायला येऊन. रात्रीचं प्रकार थोडक्यात सांगतो मी. रात्री आम्ही कुणी न होता काय नाही, समजे बाहेर फरार धाकानं मारते म्हणून आम्ही तिथं कुणीच नाही तेव्हापासून, परवा दिवशीपासून बाहेरच आम्ही. मग रात्री त्याने येऊन खाऊन पिऊन येऊन समजा धिंगाणा करून रात्री मधलं सगळं सामान जाऊन गेले. त्यानं हॉटेल लावून फ्रीज जळून गेलं. 2-3 कट्या जेवारी होती, जेवारी गेली जळून खायची. समजा राशन पाणी होतं सगळं जळून गेलं. हे एवढं समजा धिंगामस्ती करून समजा जाऊन समजा गेले त्यानं रात्री येऊन. आता घटना घडलेली आहे. पैसे होते 10-11 रुपये होते पैसे, ते बी नेले. आणि जेवारीच्या कट्या समजा जागेवर जाऊन भस्म झाले. सोनं 11 ग्राम सोनं होतं. 1 तोळा 1 ग्राम सोनं होतं. आता आज पोराचं लग्न केलं, ती महिना झाला नाही तर तिथं ठुल्याला होते, त्यानं समजा नेले काढून त्यानं रात्री. आमची मागणी काय नाही, आम्हाला त्याच्याकडून कवा धोका आहे, आमचं न्याय करावं. आम्ही घर सोडून बाहेर भटकाला आम्ही. आता आम्हाला गावात त्याने येऊद्याला गेले, गावात आल्यावर एखादीचं तरी मर्डर करतो म्हणाले त्याने. मुंडकं काढून बाजूला ठुता म्हणाले, तर आम्ही त्या धाकानं गावात येईना झाला, बाहेर जावं आम्ही. आता आमचं मालक भेऊन कुठं आहे की काय नाही, तो आपण त्याला मारलं तो आपण त्याचा पताच नाही. ते कुठं आहे की काय नाही, ते धाकानंच कुठं आहे की बाहेरच.